PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या स्वागतार्ह स्वाक्षरी मोहीम। माहिती शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतूून राबवण्यात येत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखंडितपणे चालू राहावी अशी मागणी करतानाच या योजनेबद्दल आभार मानण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्राध्यापक कविता अल्लाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। शहरातील पिंपरी चिंचवड भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये ही स्वाक्षरी मोहीम महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राबवण्यात आला। भोसरी मतदारसंघातील बोराडेवाडी मोशी येथे प्राध्यापक कविता अल्लाट तसेच रोजगार व स्वयंरोजगार सेल प्रदेशाध्यक्ष मेघा पवार यांच्या वतीने स्वाक्षरी अभियान व मानवी साखळी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डॉक्टर सुनीता मोरे, निरीक्षक शीतल हगवणे, ज्योती कोफणे, मनीषा गवळी, मेघा पळशीकर, जया गवळी, पूनम वाघ, रिजवान सय्यद, प्रवीण पिल्ले, आशा मिसाळ व इतर पदाधिकारी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी महिला, मुली व युवकांसाठी राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आहे तसेच महिलांना मार्गदर्शन केलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सर्व महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसते। समस्त महिला भगिनींकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या योजनेबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली अशी माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा प्राध्यापक कविताताई अल्लाट यांनी दिली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।